राष्ट्रपती झाली प्रधानमंत्री झाली राष्ट्रपती झाली प्रधानमंत्री झाली देशाच्या सीमेवर सज्जती झाली देशाच्या सीमेवर सज्जती झाली कंडक्टर झाली ड्रायव्हर झाली कंडक्टर झाली ड्रायव्हर झाली परातीचा सन्मान मुलापेक्षा मुलगीच बरी प्रकाश देई तोडी घरी प्रकाश देई तोडी घरी प्रकाशाचा सन्मान राखा कायद्याचा मुलगी आहे भारताच्या मुलगी आहे मुलगी आहे मुली मारल्या तेव्हा आपल्याला आनंद वाटला. आता आपल्या मुलाला मुली मिळत नाही तर आपल्याला त्याचं किती दुःख आहे, नाही आहे का? पण 30 मुलाला मुली भेटत नाही, पण ती मुलं कोणते? 30 मुलाला त्यांनी त्यांचा विचार करावा का आपल्याला मुली का मिळत नाही. नाही, 30 मुलं आपला विचार करावा, आपल्यालाच का मुली देत नाही. 70 मुली आहे, 70 मुलांना देते, पण बाकी राहिलेले 30 मुलं त्यांनी आपला विचार करावा. आपण आपला मार्ग चुकला तो ठोकला. नाही, 40 वर्षाचे होऊन गेले. प्रत्येक गावात आहे, तुमच्या गावात नसल नाही ना? चांगले लोक आहे, तुमच्या गावात नाही. आणि मग ती बाल हत्येवरून मला ती आठवलं. आणि बाल हत्या ही ब्रह्महत्या आहे, म्हणून ब्रह्महत्या करून घ्यायची कंसाकडून नारदाला. म्हणून नारदाने सांगितलं की तू पहिला मुलगा का परत पाठवला, 8वाही पहिला येऊ शकतो का? की ह्या पाखडीमध्ये तू पहिला 8वा ओळखू शकत नाही, या मुलामध्ये कसा ओळखशील? कंसाला खरंच वाटलं. वसुदेवजी महालापर्यंत पोहोचते ना पोहोचते, वसुदेवाला आनंद झाला होता. शिपाई गेला, मुलगा आणला, परत आणला, कंसाकडे दिला. कंसाने गरगर फिरवला, शिळेवर आपटला, मुलगा समाप्त झाला. महिला देवकीला दुःख झालं, वाईट वाटलं. चला, एक झाला, दुसरा माझा भाऊ ठेवेल नाही का? आशा असते ना, आपण कशावर जगतो? आशेवरच जगतो. आशा आहे म्हणून जगतो ना आपण. आशा म्हणजे शेजारची नाही तर काही बायाचा गैरसमज होईल. आशेवर जगते व आशा शेजारची नाही, मनातली आशा कल्पना नाही का? आशा कल्पना ह्या बुद्धीच्या पत्नी आहेत, याच्यावर जगतो ना आपण. कल्पना करतो, आशेवर जगतो. नाही, या वर्षी पीक नाही झालं, पुढच्या वर्षी होईल, या वर्षी भाव नाही मिळाला, पुढच्या वर्षी मिळाल, आशेवरच जगतो ना. आणि मग चला, आपल्याला दुसरा मुलगा होईलच. दुसऱ्या वर्षी दुसरा झाला, दुसराही मुलगा कंसाने मारला. किती मुलं मारले? असे 6 मुलं मारले, एका मागे एक 6 मुलं. मी एक स्त्री आहे, तुम्ही स्त्री आहात. मुलगा एक दिवस मुलगा दूध पेला नाही तर आईला किती त्रास होतो? किती होतो त्रास माहिती आहे का? थंडी ताप येतो आणि त्या छातीत दुधाची गाठ बनते. आणि ती गाठ कोणाला केस्तोळ जर झाला असं माहित असं, त्या केस्तोळाप्रमाणे ठणकते. ते आईचं दुःख आईलाच माहित आहे नाही का? आई ही दुःख सगळं सहन करते, दुधाचं दुःख तिच्याकडून सहन नाही होत. एक दिवस जर मुलाला ताप आला तर तो मुलगा दूध नाही पेला, आईला त्या आजारी होतो. आई थंडी ताप येतो आणि ती रात्र दिवस ते ठणकल्यामुळं ती रात्र दिवस ती आई रडत असतो. मला सांगा, ते देवकी माता किती वेळा रडते असं? देवकी मातेचा विचार करतो का आपण? कृष्णाचा आनंद सर्व घेतो, पण ज्या देवकीनं त्या कृष्णाला बोलवलं त्या देवकीचा विचार आपण कधीच केला नाही. तीच आपलं एक जर गेला देवाकडे तर आपण देवाला दोषी ठरवतो. आणि तिचे 6 मारले कंसाने. किती दुःख झाले असं, किती दुधाचा पाना आटवला असेल तिने, किती वेळा तिने थंडीत ताप सहन केला असेल. कोणी तिच्या दुःखाचा विचार केलेला नाही. आणि रात्रंदिवस तळपत आहे ते, आणि रात्रंदिवस रडत आहे. देवाला आईच्या दुधाची किंमत आहे.
आईच्या दुधाची किंमत देव करतो. म्हणून आईला जो मनुष्य दुखवतो ना त्याला आयुष्यभर पालट पडत नाही. जो ज्यांना आई वडिलाला दुखवलो नाही त्याच्यासोबत आई वडिलाचा आशीर्वाद मरेपर्यंत असतो, नाही का? विसरू नको रे आई बापाला जिद्द दिली त्याने,